आता कोर्टाने तो निर्णय दिलाय, कोणाला दिलाय तर सरकारला दिलाय। आता सरकारने त्या बाबतीत काय करायचं हे सरकारने तिथे ठरवावं। आज आमचा विरोधी पक्षाचा एक प्रस्ताव तिथे येणार आहे आणि हे सगळे मुद्दे आम्ही त्या विरोधी पक्षाच्या प्रस्तावामध्ये त्या ठिकाणी घेऊ। रात्रभर रस्त्यावर दुसरा दिवस आता अधिकारी सुद्धा त्यांना भेटायला गेले। त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही लाडक्या बहिणी नाही। बघा, आता कुठलंच इलेक्शन नाही आणि आता कुठलंच इलेक्शन नसल्यामुळे या मंत्र्यांना त्यांना जाऊन त्यांच्याशी चर्चा करून काहीतरी चांगला मार्ग निघावा याच्यामध्ये कोणालाही इंटरेस्ट नाही। आपल्या विभागाला किती फंड मिळाला याच्यात जास्त चर्चा करण्यामध्ये हे सर्व नेते आहेत, नाहीतर जे मंत्री आहेत ते त्याच्यामध्ये इच्छुक आहेत। गरिबाकडे लक्ष देण्यासाठी, नाहीतर त्या सर्व महिला बचत गटांवर काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी, नाहीतर आशा वर्कर, नाहीतर अंगणवाडी सेविका ज्या कोणी असतील त्यांच्याकडे कुठेही हे सरकार दुर्दैवाने लक्ष देत नाही। पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन आणि वेगळे जे काही माध्यम असतात त्या माध्यमातून आम्ही हे मुद्दे अधिवेशनामध्ये मांडलेले आहेत, पण सरकारकडनं त्याच्यावरही कुठेही चर्चासुद्धा झाली नाही आणि काही सकारात्मक उत्तरसुद्धा आम्हाला सरकारकडनं मिळालेलं नाही। राम खाडेंवर जे काय त्या ठिकाणी हल्ला झाला त्याच्यानंतर आम्ही सुद्धा डॉक्टरांशी बोललो होतो, त्यांना चांगली सेवा द्यावी असे संचिती डॉक्टरांना आम्ही विनंती केली होती। आमचे सर्व नेते ज्यामध्ये जयंत पाटील साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब हे त्या कार्यकर्त्यांवर लक्ष देऊन होते। आता कुठेतरी त्यांची रिकव्हरी झालेली आहे। आता याच्यामध्ये आम्ही बोलण्यापेक्षा खाडेभाऊ हे बोलतील की त्यांच्यावर अन्याय झाला कसा, कुणी केला, काय काय केलं, आणि ते जेव्हा बोलतील तेव्हा सरकार या बाबतीत काय करतं हे मात्र त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघावं लागेल। काही लोकांना सवय असते आ बेल मुझे मार, असंच काहीतरी प्रकरण इथं या अधिवेशनामध्ये आज घडलेलं आहे। तिथं जयंत पाटील साहेब बोलत असताना एवढीच विनंती त्यांनी केली होती की ज्या जमिनीवर लोक राहतात अनेक वर्षांपासून, गरीब आहेत, त्यांना न्याय द्यायला आम्हाला काही हरकत नाही, उलट न्याय दिला गेला पाहिजे। पण ज्या लोकांनी जमिनी हडपल्यात, स्वहितासाठी वापरतात आणि त्याच्यातून पैसा कमवण्याचा प्रयत्न करतात, नाही तर तिथं प्लॉटिंगचं काम सुरू केलेलं आहे, अशा जमिनी मात्र त्या ठिकाणी घेतल्या गेल्या नाही पाहिजे असं जयंत पाटील साहेब जेव्हा बोलले तेव्हा धसभाऊ तिथून उठले आणि सगळेच स्वतःच्या अंगावर घेऊन त्यांनी जे काय त्या ठिकाणी बोलले। पण बोलत असताना माझ्या मतदारसंघाबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी ते बोलले, त्याचा विरोध सुद्धा मी तिथं केलेला आहे। या पवित्र भूमी, कर्जत जामखेड सारख्या पवित्र भूमीवर असं कुणी बोलत असेल तर आम्ही खपून घेणार नाही। बाकी आपण ऐकलंच आहे, जयंत पाटील साहेब त्यानंतर त्यांनी उत्तर दिलेलंच आहे, त्यामुळे हे सगळं लोकांनी उघड्या डोळ्यांनी तिथं बघितलेलं आहे। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। कशा प्रकारे महापालिका निवडणुकांना सामोरं जाणार? आमचंही ठरलंय, पुन्हा सांगतो आमचंही ठरलंय, महायुतीमध्ये आम्ही निवडणूक लढवणार आहोत। राज्यभरातल्या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीत एकत्रित लढू, एकत्रित जिंकू आणि महाविकास आघाडीला एकत्रित पराभूत करू। सर, योगायोगाची बाब अशी की उद्या तुम्ही या समुद्राचा अनावरण करतो, दुसरीकडे आज मात्र पुण्यामध्ये त्याच स्वातंत्र्यवीर सावरकरांचं बदनामी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरुद्ध खटल्याची सुनावणी आहे। सातत्याने राहुल गांधी या सुनावणीला अनुपस्थित राहत आहेत, सुरक्षेचं कारण ते देत आहेत। राहुल गांधी यांनी केलेलं स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचं विधान अपमानजनक, बदनामीकारक, क्लेशदायक, संतापजनक, तळपायाची आग मस्तकावर नेणार आहे आणि म्हणून त्यांच्यावर चालू असलेल्या गुन्ह्यात त्यांना शिक्षाच झाली पाहिजे ही पूर्ण भारतवासियांची इच्छा आहे। न्यायालयापासून पळ काढण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतायत का, हा आमचा सवाल आहे। नाशिकमध्ये नवीन एसटीपी प्लांट उभारण्यासाठी जवळपास 300 झाडांची कत्तल झालेली आहे असा आरोप पर्यावरण प्रेमींकडून करण्यात आला आहे। त्यामध्ये साधूग्रामच्या 1800 झाडांचे प्रश्न अजूनही अनुत्तरित असताना एसटीपी प्लांटसाठी कत्तल केली आहे असा आरोप काही पर्यावरण प्रेमी करतात। हे सरकार पर्यावरण पूरकच कार्यक्रम, योजना आणि प्रकल्प करते। हे सरकार पर्यावरणाच्या रक्षणाचीच भूमिका घेऊन काम करते। नाशिकमध्ये सुद्धा
आम्ही तीच भूमिका घेऊ. सर तुम्ही मुंबई पुढे मला याची माहिती नाही, माहिती घेऊन सांग. सर मुंबईचे तुम्ही उपनगराचे पालकमंत्री आहात. लोकशाहीने एक आज एक ऑपरेशन केलं होतं की वेगवेगळे जी शौचालय आहेत, सार्वजनिक शौचालय आहेत, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संसार दाटलेला पाहायला मिळते. मुंबईचं चित्र आहे, याची काय तुम्ही चौकशी करणार आहात का? ज्या पद्धतीचं काम लोकशाहीने केलंय आणि हा मुद्दा समोर आणून दिलाय, शौचालय, सार्वजनिक शौचालय आणि त्याची उपयोगिता, यामध्ये अवैध रीतीने कोणी अन्य व्यवस्था किंवा निवास करत असेल त्यावर कडक कारवाई करण्यासंदर्भात मुंबई महानगरपालिका आयुक्तांशी मी बोलीन. लागलंच तर पोलिसांनी कारवाई करावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेऊ आणि निर्देश सुद्धा देऊ. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. गोल मारू, तेरे तरफ देख रहा हूं मैं. महाराष्ट्रातलं सरकार हे कसं शेतकरी विरोधी आहे त्याचं उत्तम उदाहरण आजच्या प्रश्नोत्तर पहिल्याच प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्नोत्तराच्या तासामध्ये पाहायला मिळालेलं आहे. राज्यामध्ये धान असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, हे खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत. सरकार सांगते की खरेदी केंद्र सुरू झालेत. हे सप्टेंबर ऑक्टोबरच्या काळामध्ये सुरू व्हायला पाहिजे होते. आता आपण डिसेंबरमध्ये आलो, अजूनही अनेक ठिकाणी हे खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत. रजिस्ट्रेशनच्या नावाने शेतकऱ्याला केंद्रावर बोलवून त्यांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायची जी पद्धती आहे त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी नेटवर्क मिळत नाही आणि अनेक शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन पण होत नाही. आणि मग अशा या सगळ्या जाचकटीमुळे समर्थन मूल्याची केंद्र हे नाम मात्र उघडली जातात आणि हा एवढा मोठा काळ लोटल्यानंतर शेतकऱ्याला घरचा खर्च निभवण्यासाठी ते बाजारपेठेमध्ये त्याचं धान्य, कापूस विकावं लागतं, हे नाकारता येत नाही. यामध्ये यावर्षी जे पडलेलं अतिवृष्टी जी आहे त्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कापूस असेल, सोयाबीन असेल, धान असेल, ही सगळी पिकं खराब झालेली आहे. हे सरकारला माहिती आहे, पण सरकार सांगतं की केंद्र सरकार त्याला जे खरेदी करत नसेल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही. हे सरकार जे आहे हे सांगतात की केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आहे, तर शेतकऱ्यांचा जीव घेण्यासाठी आहे. रोज महाराष्ट्रामध्ये 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत सरकारच्या आकड्यामुळे. सरकारचे आकडे आहेत हे माझे आकडे नाही आहेत. तरी हे सरकार एवढं निश्चित कसं असू शकतं? यांना शेतकऱ्यांच्या वेदना कळत का नाही कळत? आणि म्हणून या शेतकऱ्याच्या विरोधात असलेलं हे सरकार जे महाराष्ट्रामध्ये आहे, या सरकारचा आम्ही आज सभागृहामध्ये निषेध केला, बहिर्गमन केलं. पण तरी हे सरकार गेंड्याच्या कातळेपेक्षा भावना नसलेलं, जाळ असलेलं हे सरकार आता आम्ही पाहतोय. आणि म्हणून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की या आत्महत्या करू नका, या सरकारलाच आत्महत्या कशी करायला लावता येईल याच्यासाठी सगळ्यांनी एकजूट व्हावं असं आवाहन मी करतो. या सरकारकडून फार काही अपेक्षा कराव्यात अशी परिस्थिती आज नाही. आज तरी दुपारी आम्ही पुन्हा या सरकारवर, शेतकऱ्यांच्या विषयावर अजून त्यांना सरकारला धारेवर पकडू अशी आमची भूमिका. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. आज महाराष्ट्र विधानसभेने एकमताने विधेयक मंजूर केलं आहे. राज्यातील वाणिज्य, औद्योगिक आणि रहिवासी औद्योगिक, वाणिज्य आणि रहिवासी क्षेत्रामध्ये एनए टॅक्स जे लागायचं आणि एनए झाल्यानंतर सनद लागायची, आता आजच्या विधिमंडळाच्या विधेयकातनं एनएची सनद रद्द करण्यात आली. आता कुठल्याही सनदची गरज नाही आणि एनए टॅक्समध्ये ते वन टाइम प्रीमियम भरून प्रत्येक वर्षी एनएचे पैसे भरायची गरज नाही. यापूर्वी प्रत्येक वर्षी एनएचे पैसे भरासाठी कायदा होता, आता कायदा रद्द केला आणि वन टाइम प्रीमियम भरून BPMS प्रणालीच्या माध्यमातून आपल्याला वन टाइम प्रीमियम भरून आता एनए करता येईल. आणि कुठल्याही पद्धतीने आता एनए आणि त्या ठिकाणी सनद ही दोनही लागणार नाही, फक्त प्रीमियम भरावं लागेल. आणि प्रीमियमही फार कमी ठेवलेला आहे. 1000 चौरस मीटरला 0.1%, 1000 चौरस मीटर ते 4000 चौरस मीटरपर्यंत 0.25% आणि 4000 स्क्वेअर मीटरच्या वर 0.5% एवढंच वन टाइम प्रीमियम आता भरायचं आहे. आणि एनए आणि सनद आता काढून टाकलेली आहे. त्यामुळे औद्योगिक, कॉमर्शियल आणि रहिवासी क्षेत्रामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याकडे, तहसीलदारकडे, SDOकडे एनएची सनद घ्यायची आता गरज पडणार नाही. हायकोर्टामध्ये आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये सुरू आहे. अधिवेशन मला वाटतं अर्ध्यावरती आलेलं आहे. उद्या संपणार का रविवारी संपणार ते आज उद्यामध्ये ठरेल. नागपूरमध्ये साधारणतः विधिमंडळाचं अधिवेशन हे विदर्भासाठी आणि साहजिकच आहे महाराष्ट्रासाठी घेतलं जातं. सोमवारपासून हे अधिवेशन सुरू झालं. आजपर्यंत म्हणजे आज गुरुवार आणि अधिवेशन तसं म्हटलं तुम्ही म्हटलं जे सांगितलं की मध्यवर्ती आले. विदर्भासाठी या अधिवेशनात नेमकं काय दिलं गेलं हा सुद्धा एक विषय नक्कीच या निमित्ताने उपस्थित केला गेला पाहिजे. हे वर्ष जे आहे फार विचित्र गेलं आपल्याला. महाराष्ट्रावरती कधी नव्हे एवढी मोठी आपत्ती ही अतिवृष्टीच्या रूपाने कोसळली.
मी स्वतः मराठवाड्यामध्ये फिरलो, विदर्भातले आमचे आमदार आणि सगळे शिवसैनिक, तसं महाराष्ट्रभरच अतिवृष्टीने हाहाकार माजवला. शेतकऱ्यांची घरं दारं, विद्यार्थ्यांची पुस्तकं आणि विशेष म्हणजे पिकं तर सोडून गेलीच, पण अनेक ठिकाणी माझ्यासोबत आपण देखील होतात, शेत जमीनच वाहून गेलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक भलं मोठं पॅकेज असा एक गोंडस शब्द देऊन एक रक्कम घोषित केली. त्या पॅकेजचं पुढे काय झालं तर त्या पॅकेजचं पण ठिबक सिंचन झालंय हे कळायला काय मार्ग नाहीये. एकूणच या अधिवेशनाच्या निमित्ताने, कारण काय असतं की एक पद्धत आहे, पहिला अर्थसंकल्प येतो, मग मागण्या, पुरवण्या मागण्या, मग त्याच्यात आणखीनच्या मागण्या, 75,000 कोटीच्या मागण्या, कुठून आणणार, कोणाला देणार, राज्यावरती 9 लाख कोटींचं कर्ज आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघतो आहोत. पण एक मुद्दा मला या अधिवेशनाच्या निमित्ताने उपस्थित करायचा आहे, तो म्हणजे गेल्या महिन्याच्या अखेरीस देशाचे जे मंत्री आहेत, कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राकडून आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. आणि हे राज्य सरकारचं बिंग त्यांनी फोडल्यानंतर घाईघाईने शेवटच्या आठवड्यात एक प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असं जाहीर करण्यात आलं. आम्हाला आता जाणून घ्यायचंय की हा नेमका प्रस्ताव काय गेलेला आहे, किती रकमेचा गेलेला आहे, त्यातून कोणाला मदत होणार आहे. राज्य सरकारला मी पण आहेच विधिमंडळामध्ये, आपण भाग पडलं पाहिजे की हा राज्याच्या मदतीसाठी जर का आपण प्रस्ताव पाठवला असेल तर तो पटलावरती ठेवला गेला पाहिजे. राज्यातल्या जनतेचा, शेतकऱ्यांचा हा अधिकार आहे की मायबाप केंद्र सरकार आमच्यावरती दया दाखवणार आहे की नाही, आणि ते दया दाखवण्याच्या आधी राज्य सरकार हे नेमकं कसं तिथून मदत आणणार आहे. कारण डबल इंजिन सरकार आहे, त्याच्यामुळे 2 इंजिनचं सरकार एका इंजिनकडनं दुसऱ्या इंजिनाकडे, दुसऱ्या इंजिनाकडून परत पहिल्या इंजिनाकडे अशी नुसती ढकलपंची करणार आहे का खरोखर ही मदत पाठवणार आहे. आणि ती मदत तुमचं केवायसी बीवायसी सगळं, कारण आता या सगळ्या मदती त्या खातरजमा करण्यामध्ये अडकलेल्या आहेत. म्हणजे पीक विम्याची सुद्धा तुम्हाला कल्पना आहे की ती जी काय मदत व्हायला पाहिजे ती मदत करण्याचे ते जे ट्रिगर होते तेच काढून घेतले गेले. त्याच्यामुळे मदतीची थट्टा झालेली आहे. 1 रुपयाचा पीक विमा, 6 रुपयाचा पीक विमा, 21 रुपये असे चेक आलेले आहेत. मग हे जी शेतकऱ्याची थट्टा करणाऱ्या कंपन्या आहेत त्याच्यावरती सरकार कारवाई करणार आहे का, आणि असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नाच्या निमित्ताने हे अधिवेशन जे सुरू आहे त्याच्यामध्ये सरकारकडनं जनतेला उत्तरे मिळाली पाहिजेत. कारण प्रश्न विचारले जातात, व्यथा मांडल्या जातात, राज्याच्या किंवा जनतेची गाऱ्हाणी इकडे मांडली जातात, पण नुसती वेळ मारून नेली जाते. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्याच्यामुळे या अधिवेशनात याच्यावरती काय उत्तर मिळते आणि कार्यवाही दोन्ही काय होणार आहे त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणखीन अनेक विषय आहेत, पण पहिलं आपण जर काही प्रश्न असतील तर विचार, मी त्याच्यावरती बोलतो. सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता नाहीये, घटनात्मक अधिकार मात्र